So in this lecture we are going to start a new point, that is quantum number. Quantum number आपण बघायचे. Quantum number. So give the heading quantum number. So first of all, when you have to know the meaning of quantum numbers, so there are some concepts that we have to understand first, and then we are going to start the quantum numbers and its types. So first, what is the meaning of quantum numbers? तर त्याच्या अगोदर आपल्याला what is the meaning of cell and subcell? These two terms that is important. That is what is the meaning of cell and subcell. तर cell कशाला म्हणायचं आणि subcell कशाला म्हणायचं तर ते आपल्याला या ठिकाणी अगोदर लक्षात आलं पाहिजे. आता बोर ॲटॉमिक मॉडेल तुम्ही पाहिले का? So according to Bohr's atomic model. Bohr's atomic model तुम्ही पाहिले बरोबर का? So according to that Bohr's atomic model, electron revolves around the nucleus. तुम्हाला या ठिकाणी माहिती आहे what इलेक्ट्रॉन जे असतात इलेक्ट्रॉन्स revolves around the nucleus. इलेक्ट्रॉन काय करतात? न्यूक्लियस भोवती त्या ठिकाणी काय करतात? रिव्हॉल्व होत असतात. तुम्हाला माहिती राईट? तुम्हाला 8वी 9वी 10वीला पण शिकलेला इलेक्ट्रॉन हे कशा पद्धतीने त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द रिंग. स्टेशनरी एनर्जी लेवल्स मध्ये असतात. स्टेशनरी एनर्जी लेवल्स अँड दीज स्टेशनरी एनर्जी लेवल्स इट इज कॉल्ड ॲज ऑर्बिट्स. तर त्याला काय म्हणायचं? ऑर्बिट त्या ठिकाणी म्हणायचं. माहिती ऑन आहे ऑर्बिट्स. लक्षात आलं का? ऑर्बिट म्हणायचं त्याला. दिस टर्म आर व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज द मीनिंग ऑफ ऑर्बिट अँड ऑर्बिटल? सो ऑर्बिट कशाला म्हणायचं? ज्यावेळेस इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस इन द स्टेशनरी एनर्जी लेवल, दॅट एनर्जी लेवल इट इज कॉल्ड एज ऑर्बिट्स. देन these orbits are also called as principal energy levels or cells. So this orbit is also called, त्याचं दुसरं नाव काय आहे? प्रिन्सिपल एनर्जी लेवल or it is called as or cells. तर त्याला सेल म्हणायचं. जे आपण सेल सांगितलं मी बघायचं. तर जे ऑर्बिट असतात किंवा प्रिन्सिपल एनर्जी लेवल इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज शेल्स. तर त्याला शेल्स त्या ठिकाणी म्हणायचं. आता जे एनर्जी लेवल्स आहेत these energy levels they can be these energy levels are represented by the principal quantum number. आता हे जे सेल्स आहेत किंवा एनर्जी लेवल्स जे आहेत तर त्या प्रिन्सिपल क्वांटम नंबरने त्या ठिकाणी शो केले जातात. प्रिन्सिपल क्वांटम नंबर हा एक टाईप आहे क्वांटम नंबर. लक्षात ठेवा सेल जे आहेत तर त्या प्रिन्सिपल क्वांटम नंबरने त्या ठिकाणी दाखवले जातात. देन त्याचा जो सिम्बॉल आहे तो स्मॉल एन असतो. सिम्बॉल आहे त्यासाठी स्मॉल एन. प्रिन्सिपल क्वांटम नंबर असं इट इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल स्मॉल एन. स्मॉल एन ने त्या ठिकाणी दाखवतात. लक्षात ठेवा म्हणजे तर ते इट हॅज ओनली इंटिग्रल व्हॅल्यूज त्या ठिकाणी असतात. इंटिग्रल व्हॅल्यू दॅट मीन्स 1 2 3 1, 2, 3. प्रिन्सिपल क्वांटम नंबर अशाच पद्धतीने दाखवायचे 1 2 3 सो 4 5 6 etc. एक्सेप्ट. तर सेलचं मिनिंग कळाले का? सेल ऑर्बिट प्लस त्याचं काय दुसरं नाव त्या ठिकाणी आहे का? त्यानंतर दिस सेल्स आर ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय सम लेटर्स. आता हे जे नंबर मध्ये सांगितलं दे आर ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय सम लेटर्स. विच लेटर्स? स्टार्टिंग फ्रॉम के, देन एन, एम and so on. So this principal quantum number they are also represented by the letters K, L, M, N and so on. K, L, M, N या लेटरने सुद्धा प्रिन्सिपल क्वांटम नंबर शो केले जातात किंवा 1 2 3 these are the integral values. मग आता K जर तुम्ही सेल घेतली तर त्याच्यासाठी प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 घ्यायचं. देन सेकंड L इज इक्वल टू असेल तर 2, M असेल 3, N असेल 4 अँड सो ऑन. बुक मध्ये फिगर आहे का? तर त्याच्यासाठी K साठी 1 प्रिन्सिपल क्वांटम नंबर, L इज इक्वल टू 2, M इज इक्वल टू 3, N इज इक्वल टू 4 अँड सो ऑन. O असेल तर पुढे 5 येईल 6. Okay. The energy of the cell goes on increasing as the distance of the cell increases from the cell. म्हणजे काय की जे काही एनर्जी असेल the energy of the cells goes on increasing. The energy of the cell goes on increasing as the distance of the cell increases. म्हणजे काय की सेलचा जो नंबर आहे तो जसा इन्क्रीज होतो तसं न्यूक्लियसचं जे डिस्टन्स आहे सुद्धा काय होतं
इन्क्रीज त्या ठिकाणी होत जातं. बरोबर. हे 2n स्क्वेअरने त्या ठिकाणी काय करायचे दाखवले जातात. हा त्यासाठी फॉर्म्युला आहे 2n स्क्वेअर वेअर n इज इक्वल टू. आता हा जो n किती घ्यायचा तर वेअर n ची जी व्हॅल्यू आहे ती 1 2 3 सो ऑन त्या ठिकाणी लिहू शकतो. आता एक जर तुम्ही n ची व्हॅल्यू घेतली सो 2 इंटू n चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर सो 2 इंटू 1 चा स्क्वेअर 1 सो दॅट इज इक्वल टू 2. When n is equal to 1 at that time the value is 2. त्या ठिकाणी किती येणार ती मग दोन्ही कशासाठी k लेवलसाठी का तर k इज इक्वल टू काय 1 आहे ना. मग हे सांगितलं k साठी व्हॅल्यू k n साठी 2 m साठी 3 n साठी 4 4 साठी बघू आपण k इज इक्वल टू 1 ऍट दॅट टाइम n इज इक्वल टू 1 घेतला आपण म्हणजेच काय k प्रिन्सिपल क्वांटम साठी सेल्स किती आले 2 आले. देन n is equal to 2 that means n is equal to 2. Put this value so 2 into the square 4 so there are total 8 electron present. Okay, so in K cell 2 electrons, in L cell there are 8 electrons. Then in case of third m is equal to 3 that means n is equal to 3. Put n is equal to 3 8 square so 2 into 3 is a square 9 so that is equal to 18. So 18 electron for the third cell. When you take 4 n is equal to 4 this is the principal quantum number n is equal to 4 so 2 into 4 square so 2 into 4 is a square 16 multiplied by 2 32 electrons in the n cell. लक्षात आले का म्हणजे ह्या फॉर्म्युलावरून तुम्ही त्या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन असतील प्रत्येक सेलमध्ये ते फाइंड आउट करू शकता. लक्षात आलं का लक्षात ठेवा. सो दिस इज द मीनिंग ऑफ सेल. त्यानंतर आता सेकंड सबसेल आपल्याला त्या ठिकाणी बघायचे. सेलच्या नंतर तुमचा जो पॉइंट असतो तो सबसेल असतो. आता सेल कळाले तुम्हाला त्यानंतर सबसेल काय असतं ते लक्षात ठेवा. सेकंड मीनिंग सबसेल आफ्टर सेल सेकंड पॉइंट इज सबसेल. Each cell is divided into subcell. आता ज्या आता सेल आपण पाहिला K L M N सगळं तर each cell प्रत्येक सेल त्या ठिकाणी सबसेल मध्ये डिवाइड होतो. each cell divided into subcell. प्रत्येक सेल त्या ठिकाणी सबसेल मध्ये डिवाइड होतो. प्रत्येक सेल लक्षात ठेवायचं. दे आर डिझाइनेटेड ॲज SPDF. आता जे सबसेल असतात ना तर त्या स्मॉल s स्मॉल p स्मॉल d f याने दाखवतात. They are designated by SPDF. लक्षात ठेवायचं काय नाही. सबसेल जे आहेत तर ते SPDF ने डिझाइन केले जातात किंवा SPDF आले तर लक्षात ठेवा त्याला काय म्हणायचं सबसेल असं त्या ठिकाणी म्हणायचं. स्मॉल लेटर्स आहेत ते इच सबसेल इन अ सेल इज अझिम्युथल क्वांटम नंबर. आता दुसरा जो क्वांटम नंबर आहे तर तो याच्यासाठी यूज केला जातो. तर अझिम्युथल क्वांटम नंबर अझिम्युथल क्वांटम number it is designated by subcell. म्हणजे थोडक्यात सबसेल साठी अझिम्युथल क्वांटम नंबर वापरला जातो. सेल साठी कुठला सांगितलं मी पहिला प्रिन्सिपल क्वांटम. हे दोन लक्षात ठेवा की प्रिन्सिपल क्वांटम नंबर आला की सेल असतात त्या ठिकाणी आणि ज्यावेळेस अझिम्युथल क्वांटम नंबर येईल त्यावेळेस सबसेल त्या ठिकाणी असतं. एवढं लक्षात ठेवायचं. सेल प्रिन्सिपल क्वांटम नंबर सबसेल अझिम्युथल क्वांटम नंबर हे टाइप्स आहेत क्वांटम नंबरचे ते पुढे पाहिजे. परंतु जे आपल्याला सेल आणि सबसेल काय आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला ते सांगितले. फॉर अ गिवन व्हॅल्यू टू n l कॅन हॅव n व्हॅल्यूज रेंजिंग फ्रॉम 0 टू n मायनस. आता याच्या ज्या व्हॅल्यूज असतात त्या कशा असतात सबसेलचे. हे 4 सबसेल्स आहेत SPDF. तर फॉर S सेल फॉर S सबसेल पहिली सबसेल आपण घेतली. आता पहिल्या सबसेलसाठी n इज इक्वल टू आता या अझिम्युथल क्वांटम नंबर n ने दाखवतात तर ती व्हॅल्यू 0 येते. का 0 येते ती त्याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे तर तो n मायनस 1 आहे. तो काय n मायनस 1 हा फॉर्म्युला त्या ठिकाणी वापरायचा. आता S सबसेल पहिल्या सबसेल साठी आपण n ची व्हॅल्यू जर 1 घेतली S साठी 1 जर घेतली n ची व्हॅल्यू 1 मायनस 1 0 होते म्हणून n ची व्हॅल्यू 0. Then for P subcell, second subcell, n is equal to 2. What is the value? 2 minus 1,
1. That means for P subset, L is equal to 1. And third, for D subset, N is equal to 3. N is equal to 3. इथं 3 होती. 3 minus 1, that is equal to 2. That means L ची व्हॅल्यू 2 येईल. आणि शेवटचा जो सबसेट फॉर F सबसेट L is equal to किती येईल मग? इथं 4 घ्यायचे. N minus इथं 1 करा. 4 minus 1. So that is equal to 3. So N is equal to 3. So these are the values. For S subset, L is equal to 0 लक्षात ठेवायचं. For P subset, L is equal to 1. For D subset, L is equal to 2. And for F subset, L is equal to 3. L means as means the quantum numbers. लक्षात आले का? तर त्या अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो. आता त्यानंतर आपल्याला पाहिजे क्वांटम नंबर्स. What is the meaning of quantum numbers? That is we have to discuss in this lecture. So first, the meaning of quantum numbers. Quantum number कशा? The numbers which identify the state of electron. याची definition आहे बा. तर ते अशी the numbers which identify the state of an electron. क्वांटम नंबर म्हणजे काय की असा एक नंबर की जो इलेक्ट्रॉनची स्टेट त्या ठिकाणी आयडेंटिफाय करतो. द नंबर्स विच आयडेंटिफाय म्हणजे थोडक्यात ओळख आपल्याला त्या नंबरवरून कळते की इलेक्ट्रॉनची काय एक्झॅक्टली पोझिशन आहे किंवा कशा पद्धतीने तो इलेक्ट्रॉन असू शकतो. तर क्वांटम नंबर ते आपल्याला सांगतो. दॅट मीन्स द नंबर्स विच आयडेंटिफाय द स्टेट ऑफ इलेक्ट्रॉन कॉमनली specify the energy associated with it commonly आणि ते म्हणजे and its location around the nucleus. न्यूक्लियस भोवती तो कुठं असेल? around the nucleus. That number is called as quantum. It is called quantum number. So, काय definition आहे मग लक्षात आलं quantum number? Quantum number is the number which identify the state of electron. Then specify energy associated with it and its location around the nucleus. That number is called as क्वांटम नंबर. तर 3 गोष्टी त्या ठिकाणी क्वांटम नंबर शो करतो. लक्षात आलं मग पहिला काय दाखवतो की इलेक्ट्रॉनची जी स्टेट आहे तर त्याचे आयडेंटिफिकेशन तो दाखवतो. त्यानंतर इट स्पेसिफाय द एनर्जी असोसिएटेड विथ इट अँड थर्ड वन द लोकेशन ऑफ द इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. तर 3 गोष्टींवरती त्या ठिकाणी त्याला क्वांटम नंबर असं त्या ठिकाणी मानायचं. आता त्या ठिकाणी क्वांटम नंबरचे 4 टाइप्स पडतात. देयर आर टोटल 4 क्वांटम नंबर्स. फर्स्ट, as we mentioned before, that is principal quantum number. There are total 4 types of quantum number. First is principal quantum number. This is the first type that we already discussed. Principal quantum number. आता त्याचा सिम्बॉल सांगितलाय तो ब्रॅकेट मध्ये त्या ठिकाणी लिहायचं. दॅट इज स्मॉल एन. स्मॉल एन ने त्या ठिकाणी काय करायचा तो दाखवायचा. आता काय सांगितलं मी आता प्रिन्सिपल क्वांटम नंबर. बस फिगर लक्षात घ्या म्हणजे लक्षात फिगर बघू ड्रॉ केली तरी चालेल. N is equal to 1, 2, 3, 4, 5, 6. प्रिन्सिपल क्वांटम नंबर मी सांगितले असतात की त्या अशा पद्धतीने आपल्याला दाखवता येतात. देन इन द नेक्स्ट स्टेप ॲट द बिलो साइड these are the letters, that is K, L, M, N, O, right? So when N is equal to 1, at that time the principal quantum number cell कुठला असतो? K असतो सांगितलं बरोबर ना. That means first cell N is equal to 1 value, right? Second cell काय आहे? That is L. So that is
n is equal to 2. Third cell m, n is equal to 3. Fourth cell, this. Fifth cell, next letter type k, l, m, n, o, p. So for p, it would be 6. Okay. So this is the figure of principal quantum number. So what does it shows? आता काय दाखवतो principal quantum number. The number represents the main cell to which the electron belongs. This number or principal quantum number represents, what does it represent? काय सांगितलं? The number represents the main cell to which the electron belongs. Represents main cell in which इलेक्ट्रॉन बिलॉंग्स. म्हणजे आपल्याला याच्यावरून असा नंबर मिळतो मेन सेल मिळते, बरोबर ना. दिस आर द मेन सेल के, एल, एम, एन, ओ, पी आणि त्यांचा नंबर रिप्रेझेंट सेल. आता हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे. तर यावर आपल्याला काय कळालं? सेल कुठली मेन सेल कळाली. आपण के, एल, एम, एन सांगितलं, मेन सेल सांगितलं तुम्हाला. तर मग के सेल एक नंबरच्या प्रिन्सिपल क्वांटम नंबरसाठी, सेकंड क्वांटम नंबर साठी एल सेल आहे आपल्याला कळलं, थर्ड नंबर साठी एम सेल आहे, फोर्थ साठी एन आहे, फिफ्थ साठी ओ आहे. सो दिस नंबर इट रिप्रेझेंट्स द मेन सेल, बरोबर ना. मेन सेल आहे हे सगळे आणि हे रिप्रेझेंट कशावर कळतात? ह्या नंबरवरून आपल्याला त्या ठिकाणी कळतात. म्हणून आपण असं म्हणू शकतो की दिस नंबर रिप्रेझेंट द मेन सेल इन विच इलेक्ट्रॉन बिलॉंग्स. आणि ते काय की त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कुठं बिलॉंग होतात तर ते आपल्याला प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या या फिगरवरून त्या ठिकाणी कळतात. लक्षात आलं का? तर हे प्रिन्सिपल क्वांटम नंबर इट डिफाइन द डिस्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम द न्यूक्लियस अँड इट्स एनर्जी लेवल्स. आता हे काय करतात? इट डिफाइन द डिस्टन्स, अंतर पडते. इट डिफाइन द डिस्टन्स, कशाचं डिस्टन्स? ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम द न्यूक्लियस. हा न्यूक्लियस आहे बघा, दिस इज युअर न्यूक्लियस. It defines the distance of the electron from the nucleus. It defines the distance of the electron from the nucleus. Nucleus पासून इलेक्ट्रॉनचं डिस्टन्स किती ते त्यावरून कळतो. पहा, हा न्यूक्लियस आहे. पहिला जो प्रिन्सिपल क्वांटम त्याचा डिस्टन्स एवढं आहे, राईट. सेकंड जो आहे त्याचा डिस्टन्स इतका आहे, थर्डचा डिस्टन्स एवढा आहे, फोर्थचा इतका आहे, फिफ्थचा इतका आहे. म्हणजे काय सांगितलं आहे? मग कशी मी सांगितलं की डिस्टन्स त्या ठिकाणी इन्क्रीज झाला, सेल सुद्धा काय होते? वाढत जाते, बरोबर ना. अंतर जेवढं वाढत जाईल तितका प्रिन्सिपल क्वांटम नंबर वाढत जातो, सेल वाढत जाते. पहिल्यासाठी पास मग इतकं डिस्टन्स आहे, प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 आहे. सेकंडचा डिस्टन्स वाढलं, प्रिन्सिपल क्वांटम नंबर वाढला, सेल सुद्धा वाढले. इन केस ऑफ थर्ड डिस्टन्स प्रिन्सिपल क्वांटम नंबर इज 3, m इज इक्वल टू दॅट मीन्स दे आर इंक्रीज होत जाते, बरोबर का. तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर मध्ये काय होते? इट डीप द डिस्टन्स It defines the distance of the electron from the nucleus. Then the values. आता n is equal to तुम्हाला कळलं व्हॅल्यू, n च्या व्हॅल्यू 1 2 3 4 5 6. ओके, 7 पण त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. दिस लेवल्स आर आल्सो रिप्रेझेंटेड बाय द लेटर. एक k साठी एक व्हॅल्यू, l साठी 2, m साठी हे तुम्हाला त्या ठिकाणी कळालं. तर याला प्रिन्सिपल क्वांटम नंबर असं त्या ठिकाणी म्हणायचं. लक्षात आलं की मग प्रिन्सिपल क्वांटम नंबर. देन सेकंड टाइप that is azimuthal. So you take second type azimuthal quantum number. Azimuthal. आता azimuthal आता सांगितलं मी कशासाठी? सबसेल साठी वापरला जातो azimuthal. आपलं पहिलं होतं प्रिन्सिपल क्वांटम नंबर, that is for the cells, and the second quantum number that is यूज फॉर द सबसेल. जे सबसेल आपण 4 सांगितले ना आता SPDF, तर त्याच्यासाठी हा वापरला जातो. अझिमुथल क्वांटम नंबर म्हणजे काय असतं? तर इट इज ऑल्सो कॉल्ड सेकंडरी सबसिडियरी ऑर्बिटर ऑफ अँग्युलर मुवमेंट. इट इज, याचे दुसरे नाव
सेकंडरी, याला सेकंडरी पण म्हटलं जातं. त्याच्यानंतर सबसिडरी, इट इज ऑल्सो कॉल्ड एज सेकंडरी, सबसिडरी. त्यानंतर आणखी दोन नाव त्याचे आहेत का, ऑर्बिटल ऑफ अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर. ऑर्बिटल और angular momentum quantum number. Angular momentum quantum number. So this is the another name of azimuth. Azimuthal चे दुसरे नाव आहे secondary, subsidiary, orbital or angular quantum number. They are also called as. तर हे त्याचे वेगळे नाव आहेत. Then it is represented by the letter L. त्याच्यासाठी लेटर चेंज करायचं. पहिल्यासाठी n होता, याच्यासाठी स्मॉल l झाला. इट इज रिप्रेझेंटेड बाय द लेटर L. L स्मॉल l जो आहे त्याने तो दाखवला जातो. इट इज इन द सबसेल इन विच इलेक्ट्रॉन बिलॉंग. इलेक्ट्रॉन कुठल्या सबसेलला बिलॉंग होत असतं तर ते रिप्रेझेंट करण्यास का अझिमुथल क्वांटम नंबर करतात. इट रिप्रेझेंट सबसेल इन विच इलेक्ट्रॉन बिलॉंग्स. तर इलेक्ट्रॉन कुठल्या सबसेलला बिलॉंग होतील ते सांगण्याचं काम अझिमुथल क्वांटम नंबर त्या ठिकाणी करत असतो. दॅट मीन्स इट रिप्रेझेंट सबसेल इन विच इलेक्ट्रॉन बिलॉंग्स. लक्षात आलंय का. त्यानंतर इट डिफाइन द शेप ऑफ द ऑर्बिटल ऑक्युपाइड बाय द इलेक्ट्रॉन. याच्या व्यतिरिक्त अझिमुथल क्वांटम नंबर काय करतात, इट ऑल्सो डिफाइन्स द शेप ऑफ द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचा शेप कसा असतो, द शेप of electron. It also defines the shape of the electrons. त्याचबरोबर the angular momentum of the electron. आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉनची angular momentum कशी. Also it shows angular momentum of electron. आणि म्हणून त्यालाच काय म्हटलं जातं, दुसरं नाव अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर म्हणतात. काय म्हणतात, बिकॉज इट शोज द अँग्युलर मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. आहे इलेक्ट्रॉनची अँग्युलर मोमेंटम कशी हे शो करण्याचं काम अझिमुथल क्वांटम नंबर करतो. सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर. देयर आर टोटल 4 names for the azimuthal. First is secondary, subsidiary, orbital and angular. So angular momentum, so that it is called as angular momentum. Okay. आणि त्यानंतर आता जे व्हॅल्यूज आहेत त्यांच्यासाठी जे लेटर्स वापरले जातात ते मी आता सांगितलं. सबसेल दाखवत आहे, म्हणजे सबसेल कुठले ते सांगितले, SP, DF. सो दीज आर द 4 लेटर्स विच इज यूज फॉर द अझिमुथल क्वांटम नंबर. व्हॅल्यू सुद्धा आपण आताच त्याच्या पाहिल्या मग अशी व्हॅल्यू सुद्धा तो चार्ट पण लक्षात ठेवा, कारण व्हिडिओमध्ये सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. छोट्या चार्ट आपण ड्रॉ करायचं प्रश्न. Value of L and the subcell which electron belongs. Value of L and subcell which electron belongs. So there are total 4 subcells. That is SPDM. First subcell, yes. Then second P, small p. Third D, the last one is F. And the values for S subcell, what is the value of F? 0. P साठी 1, D साठी 2 आणि F साठी 3. These are the 4 values for the 4 subcell. Okay. लक्षात आलं का. त्यानंतर आपल्याला आणखी एक चार्ट त्याच्यामध्ये बघायचं. Azimuthal quantum number मध्ये सेकंड चार्ट, दॅट इज प्रिन्सिपल सेल अँड सबसेल. दोन्ही लक्षात ठेवा. प्रिन्सिपल सेल, दॅट मीन्स प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके. देन व्हॅल्यू ऑफ n, परमिसिबल व्हॅल्यू ऑफ n. व्हॅल्यू ऑफ n, देन परमिसिबल व्हॅल्यू. Permissible value. Then next point in the chart, that is possible subcell. Possible subcell.
लास्ट जो आहे बघा शेवटचा पॉइंट घ्यायचा तर नंबर ऑफ सबसेट इन सेट नंबर ऑफ सबसेट in shape. So these are the 5 columns and write like this. So principles आहे पहिला कुठला प्रिन्सिपल सेल पहिला आपण फर्स्ट के प्रिन्सिपल सेल आहे राईट यांची व्हॅल्यू किती त्यासाठी स्टार्टिंग फ्रॉम 1 के साठी व्हॅल्यू काय यांची n म्हणजे प्रिन्सिपल सेल किती स्टार्टिंग फ्रॉम 1 l साठी व्हॅल्यू किती मग n जर पुट केला आपण फॉर्म्युला काय सांगितलं n मायनस 1 सांगितलं ना n ची व्हॅल्यू 1 आहे 1 मायनस 1 तर इथे व्हॅल्यू 0 म्हणजे ज्यावेळेस n ची व्हॅल्यू 1 असते त्यावेळेस n ची व्हॅल्यू 0 त्या ठिकाणी लक्षात ठेवायची मग पॉसिबल सबसेल कुठला आहे 0 साठी सबसेल आता चार्ट पहिला कुठला आहे तो ज्यावेळेस n ची व्हॅल्यू 0 आहे त्यावेळेस सबसेल s आहे ना चार्ट पाहिला आताच आणि सगळ्यात शेवटी मग नंबर ऑफ सबसेल टोटल सबसेल किती आले एकच आहे here is the value then second principle से l याच्यासाठी व्हॅल्यू 2 ज्यावेळेस आपण n ची व्हॅल्यू 2 टाकू 2 मायनस 1 इथली व्हॅल्यू किती 1 सबसेल कुठला असतो p राईट आता त्यानंतर 0 सुद्धा या ठिकाणी व्हॅल्यू येऊ शकते दोन व्हॅल्यू कमीत कमी 0 येईल जास्तीत जास्त 1 येईल म्हणजे 2 0 आणि 1 0 साठी सबसेल s आणि p 1 साठी टोटल किती आहे संख्या 2 सो 0 विथ 2 थर्ड साठी n व्हॅल्यू 3 इथे किती पॉसिबल व्हॅल्यूज 0 1 2 दॅट मीन्स सबसेल s p d नंबर ऑफ सबसेल 3 देन इथे m घ्या n साठी व्हॅल्यू 4 परमिसिबल व्हॅल्यू किती दे मग 0 1 2 3 पॉसिबल सबसेल SPD टोटल काउंटिंग 4 लक्षात आले का